त्याच्यानंतर स्पोर्ट्स, जे गरजू विद्यार्थी आहेत अशा लोकांना त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीराम जानकी हा पुरस्कार देत आहे। यावर्षीचं गीत वितरणाचं कार्यक्रमाचं निमित्त आहे। या ठिकाणी पुरस्कार प्राप्त शशिकांत जाधव, त्यानंतर गुरुनाथ जाधव आणि क्रिकेटपटू सानिका पाटील हे उपस्थित आहेत। या सर्वांचं मी स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख उपस्थित आहेत दैनिक पुढारीचे विभागीय व्यवस्थापक आदरणीय जीवनधर सावंत सर, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिसूचित समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिश पाटील सर आणि जे पुरस्कार देत आहेत अण्णा महाजन। मी या ठिकाणी अण्णांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक व्यक्त करावं। सहा जणांतले कुटुंबाचे उपचार विद्यार्थी 7 पुरस्कार म्हणजे 12 वर्ग आहे उत्तम स्मृतिस्कार आणि दिव्यांग काय करून जावं शुभेच्छा व्यक्त करतो। महाजन कुटुंबाकडून हा दिला जाणारा पुरस्कार त्याला जोड असलेली पुढारीचे साथ असा हा एक संगम आहे। आणि अण्णांना विनंती करतो आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जीवनधर चव्हाण यांचं स्वागत करावं। मी अण्णांना त्यांचंही मी स्वागत करतो। आता मी अण्णांना विनंती करतो की मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार दिला जातो। मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण समाज माध्यमावरती यूट्यूब चॅनल आहे त्यांचाही सत्कार करण्याची मी मान्यवरांना विनंती करतो। आणि ती सगळी शिकवण आम्हाला या सर मंडळीच्या माध्यमातून मिळाली आणि खरं तर पुरस्कार अनेक मिळाले, परंतु आजचा हा पुरस्कार निश्चितपणे मोठा आहे। मी खरं तर पुढारीची टीम आणि अण्णा याचा खूप खूप धन्यवाद। सन्मान होतो ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। गुरुतुल्य व्यक्तिमत्व असलेले अण्णा यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ खरं तर हा पुरस्कार माझ्या खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रकार म्हणून जे काही त्यांचं लिखाण कायम वाचत आलो असे जीवन सर आणि सर नेहमीच माझ्या पाठीशी उभे असतात।
वेळ प्रसंगी कधीही कुठलीही अडचण आली तर नेहमी पाठीवरती हात ठेवून जसं म्हणतात की तू पुढं चल लढत राहा, अशा पद्धतीची ती मान्यवर मंडळी आणि सगळे पुढारी परिवाराचे माझे सहकारी मला वेळोवेळी प्रोत्साहित करतात. आज खरं तर हा पुरस्कार मला माझ्या घरातल्या व्यक्तींनी दिलाय असं मला वाटतं, कारण की आज पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना वेळोवेळी एकमेकांच्या बद्दल ईर्षा असूया अशी नेहमीच जाणवते. पुढे जात असताना कसं मागं खेचायचं अशा प्रवृत्ती असतात, मात्र आपल्या घरातल्या मंडळींचा ज्यावेळेस आपल्या पाठीशी भक्कम आधार असतो हेच आज पुढारी परिवारानं दाखवून दिलेलं आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची आणि गौरवाची बाब आहे. आज अण्णा महाजनींसारखे व्यक्तिमत्व की ज्यांचा पत्रकारिता क्रीडा क्षेत्रात खूप मोठा अभ्यास आहे, या मान्यवर मंडळींनी आमच्यासारख्या व्यक्तींची किंवा काम करत असलेल्या तरुणांची निवड केली, ही आम्हाला प्रोत्साहित करणारी बाब आहे. आज त्यांच्या आई वडिलांची स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार खरं तर आज माझी आई नाही आहे, तिला तर खूप आनंद झाला असता, कारण की आज मी जो काय आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. आणि आज आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा सन्मान आज अण्णांच्या माध्यमातून हरीश सर आहेत, जीवन सर आहेत, आमचे काटेकर सर आहेत, माझे सगळे मित्र आहेत, बापू समान इथलं सगळा आमचा परिवार आज देतो आहे. ही मला खूपच म्हणजे मला प्रेरणा देणारी किंवा माझ्यावरती जबाबदारी देणारी निश्चितच बाब आहे. मी कायमच या पुरस्काराला माझी जबाबदारी म्हणूनच पाहतोय आणि निश्चितच माझे जेवढे पण सहकारी आहेत, आज आमचे सर्वच मित्र परिवार आहेत, त्यांनी सकाळपासूनच किंवा कालपासूनच जसं जाहीर झालाय तेव्हापासून शुभेच्छा देत आहेत किंवा कौतुक करत आहेत. या सगळ्यातली महत्त्वाची बाब हे कार्यालय आहे की मी गेले 30 ते 35 वर्ष झालं पुढारीचं वाचक आहे. आमच्या आईला कायमच त्याच्या संदर्भात म्हणजे कुठला दैनिक असावा अशा अर्थानं ती नेहमीच बघायची आणि या सर्व मंडळींचं वाचन लिखाण पहिल्यापासून हे करत आलं आणि माझ्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये पुढारी परिवाराचं खूप मोलाचं योगदान आहे हे मला आवर्जून इथं सांगायचं वाटतं. आज माझी निवड खरं तर अण्णांनी आणि या सर्व टीमनं केली, याबद्दल मी सर्वांचंच मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या सहकारी शशिकांत जाधव सर आहेत आणि सानिका आहे, तिचं पण मनापासून आभार व्यक्त करतो, तिला शुभेच्छा देतो तिच्या वाटचालीसाठी आणि मला संधी दिली, मला पुरस्कार दिला, माझा गौरव केला त्याबद्दल मी आभार मानतो सर्वांचे. हे खरं तर माझ्या सरांची बोलतो आणि ते मला शिकवतात. खूप भारी वाटतं की सर पुण्यावरून इतक्या लांबून कधी कधी जरी किती पण उशीर झाला तरी ते मला नेहमीच मदत करत असतात किंवा असं कधी ग्राउंडवरील मला सांगत असतात की असं खेळ तसं खेळ. खूप अभिमानाची गोष्ट आहे की हे माझ्या सरांचे सर आहेत आणि सावंगे सर पण आहेत, राजशे पण ते मला खूप मदत करत असतात. त्यांच्याकडून मी खूप युनिव्हर्सिटी खेळले आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मी गाठले आणि सरांमुळे मी एमपीएस सुद्धा खेळते. त्यासाठी मी खूप सरांची आभारी आहे. कॅम्प निवड झाली महाराष्ट्राला. सर आमच्यासोबत असतात दरवेळी एकदा, त्यांचा खूप सपोर्ट आहे. एकच गोष्ट सांगू शकते की ग्राउंड नाही आहे अवेलेबल, ग्राउंडसाठी तुम्ही मदत केली तर खूप बरं होईल. क्रिकेटचं स्वतंत्र मैदान पाहिजे आम्हाला, त्यासाठी तुमची सातारा जिल्ह्यात कुठेही क्रिकेटचं ग्राउंड नाही आहे, यासाठी छोट्या खाली मित्र समारंभाला उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय जीवनज्योती चव्हाण साहेब, या पुरस्काराचे करते धरते सन्माननीय शरद महाजनी, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष माझे सहकारी विठ्ठल हेंद्रे, गौरीशंकर माले शेतीचे सर्वेसर्वा आणि आमचे सगळ्यांचे मित्र श्रीरंग काटेकर, उपस्थित पुरस्कारर्थी, माझा पुढारी परिवार. मी सुरुवातीलाच तीनही पुरस्कार मूर्ती म्हणजे शशिकांत जाधव, ध्रुवनाथ जाधव आणि सानिका पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. खरं तर शरद महाजनी यांनी पुरस्कार देणं ही सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठं प्रशस्तीपत्रक आहे असं मी वाटतं. आम्ही सगळेच मी असे चव्हाण साहेब असतील किंवा आमच्यातले बरेच जण असतील हे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. शरद महाजनी हा माणूस प्रचंड संवेदनशील आहे, गरिबांसाठी ह्याला शिकवलं. अण्णांनी आम्हाला सामाजिक
क्षेत्रामध्ये पत्रकारिता कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ दिला. आणि सामान्य माणसांच्या व्यथा आणि वेदना वेचताना त्या लिहिताना तुम्ही खूप ताकदीनं लिहिलं पाहिजे, कारण या समस्या सोडवण्यासाठीच तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. हे आम्हाला खऱ्या अर्थानं कुणी शिकवलं असेल ते शरद महाजन यांनी शिकवले. आणि त्यामुळं सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ते प्रचंड ऍक्टिव्ह आहे. आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा एखाद्या पत्रकाराला विशेषतः पुढारी परिवारामध्ये जो मान सन्मान आणि गुरुत्व मिळतं ते भाग्य आदरणीय अण्णांच्या वाट्याला आहे. आजही आपण असं म्हणतो की तिथं डोकं ठेवावेत असे पाय शिल्लक नाहीत तिकडं. आमच्या दृष्टीनं काही मोजकेच पाय आजही समाजामध्ये शिल्लक आहेत ज्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये आदरणीय जिथं आम्ही सदैव नतमस्तक होतो. आणि त्यामुळं आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार त्यांनी जो काही सुरू केला आहे तो अत्यंत योग्य अशा व्यक्तींना द्यायचा मानस त्यांनी गेल्या वर्षीपासूनच सांगितला. गेल्या वर्षी हा पुरस्कार आम्ही सातारच्या पत्रकारितेमध्ये नव्या पिढीमध्ये अत्यंत ताकदीने लिहिणारे आदेश खताळ, त्यानंतर सोशल मीडिया आणि अन्य क्षेत्रामध्ये अत्यंत संवेदनशीलतेने लिहिणारे पद्माकर सुळवंडे यांना हा पुरस्कार दिला. यावर्षी सुद्धा या पुरस्काराची निवड करताना एक प्रिंट माध्यमातला आणि दुसरा सोशल माध्यमातला पुरस्कार ती निवडावा असं अण्णांनी मला सांगितलं. त्याचे सगळे अधिकार त्यांनी मला, चव्हाण साहेबांना आणि समाजाला दिले होते. आणि माझ्या नजरेसमोर ज्या काही व्यक्ती आल्या त्यामध्ये सगळ्यांना वाटवलं, कारण तर महाराष्ट्रातली ग्रामीण पत्रकारिता समृद्ध करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शशिकांत जाधव आणि त्यांच्या परिवाराने. म्हणजे मला माझं बालपण आठवतंय. मी शालेय वयात होतो आणि राजेंद्र विद्यालय खंडाळ्याचा मी टॉपचा विद्यार्थी होतो. त्या कालावधीमध्ये आम्हाला आमच्या लायब्ररीमध्ये पेपर वाचनाची सवय आमच्या मराठी विद्यार्थी विना लांडगे यांनी लावली. आणि त्यावेळेस त्या कालावधीमध्ये आम्ही त्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आम्हाला शंकरराव जाधव हे नाव वाचायला मिळायचं. शशिकांत जाधव हे नाव मी 10वीत असताना पुढे वाचायला मिळायचं. मी खूप जबाबदारीने सांगतोय. आणि ह्या माणसांना भेटावंसं वाटायचं. ज्या शशिकांत जाधवांना 1994 साली 1996 साली राजेंद्र विद्यालयामध्ये अण्णा मला भेटण्याची इच्छा व्हायची, त्या जाधव साहेबांना कधी भेटतोय असं मला वाटायचं. त्या शशिकांत जाधवचा कधी काळी मी साहेब होईल असं मला माझ्या आयुष्यामध्ये कधी वाटलं नव्हतं. परंतु एखादा ग्रामीण पत्रकार त्यानं प्रोटोकॉल कसे पाळावे, आणि हा तरुण पोरगा, हा ग्रामीण भागातला वाडी वस्तीवरचा एक पोरगा आपल्याला मानून पुढे जातो आणि एकेकाळी त्याच वृत्तपत्रामध्ये आपला साहेब होतो. त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आत्म किती असूया असायला पाहिजे, जी असूया मी पत्रकारितेमध्ये आजच्या कालावधीमध्ये माझ्या अनेक मित्रांमध्ये बघतो. समाजात मी जबाबदारीने बोलतो पाहिजे. ही असूया माझ्या अनेक मित्रांमध्ये मी जवळून बघतो. आणि असा असूया नसलेला मित्र मी शशिकांतच्या रूपानं अनेक वर्षापासून पाहतोय की त्याला प्रचंड अभिमान वाटतो. आणि म्हणून अशा एका योग्य व्यक्तीचा, आणि केवळ आत्मीयता आहे म्हणून नाही तर त्या तालुक्याच्या आणि विशेषतः दुष्काळी भागाच्या समस्यांसाठी अख्खी जाधव फॅमिली म्हणजे आदरणीय आप्पा आणि त्यानंतर शशिकांत जाधव गेली अनेक वर्षे ज्या ताकदीनं लिहितायत. हे बघा, 30-35 वर्ष सलग लिहिणं हे काही सोपं काम नाही. आणि सातत्यपूर्ण लेखणीतनं आपलं नाव आणि समाजाप्रतीची आपली तळमळ टिकवून ठेवणं हे काम शशिकांतनं इमाने इतबारे कित्येक वर्षे केले. आणि म्हणून मला प्रचंड शशिकांत गांधीचा मनापासून अभिमान आहे. आप्पांनी अण्णांबरोबर काम केलं, शशिकांतनं अण्णांबरोबर काम केलं. ह्या दोन्ही पिढ्यांचा दुवा म्हणून मला आणि चव्हाण साहेबांना, समाजाला पहिल्यांदा नाव कुणाचं आठवलं असेल तर ते शशिकांत आठवलं. आणि हा एका अत्यंत योग्य व्यक्तिमत्वाचा अण्णांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार आहे असं मला वाटतं. कारण जे प्रेम अण्णांनी आईवडिलांवर केलं तेच प्रेम शशिकांतनं त्याच्या आईवडिलांवर केलं. शशिकांतनंही तोच वारसा जपला, अण्णांनी तोच वारसा जपला. त्यामुळे योग्य व्यक्तीचा हा सन्मान होतोय असं मला वाटतंय. शशिकांतच्या दृष्टीनं हा पुरस्कार किती मोठा आहे हे मी चव्हाण साहेब समजू शकतो. त्याचं कारण आमच्या बरोबरीनं अण्णांवर वडिलांसारखं प्रेम कुणी केलं असं शशिकांतनं केलंय. आणि कदाचित आमच्यापेक्षा जास्त शिष्यत्वाचा अधिकार
शशिकांतला जास्त आहे असं आम्ही आवर्जून सांगेल, कारण शशिकांत वर अण्णांचा जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे शशिकांत तुझ्या पत्रकारितेच्या आयुष्याचा सोनं झालं असं जर म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. कार्यक्रम छोटे कार्य असू दे, परंतु पुरस्कार देणारा माणूस हा आमच्या दृष्टीनं, सातारच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या दृष्टीनं फार मोठा माणूस आहे. एका विश्वाचार्यानं एका योग्य शिष्याला केलेला हा सन्मान आहे असं मला वाटतंय आणि शशिकांत तू त्या सन्मानाला पात्र आहेस. दुसरा पुरस्कार कोणाला द्यायचा तर आमच्या चव्हाण साहेबांचं पटकन गुरुनाथचं नाव आलं, कारण संवेदनशीलता अलीकडच्या कालावधीमध्ये युवा पिढीच्या पत्रकारांमध्ये हे काटेकर सर खूप कमी आहे. नव्या पिढीच्या पत्रकाराला तातडीनं काहीतरी प्रसिद्धी हवी आहे. नव्या पिढीच्या पत्रकाराला लगेचच हरीश पाटणे व्हायचंय असं होत नाही. 25-30 वर्षे घासल्यानंतर ही पदं मिळालेली आहे. 25-30 वर्ष प्रचंड समाजासाठी काम केल्यानंतर पत्रकारितेच्या कक्षा ओलांडून, चौकटी भेदून, प्रसंगी अनेक हल्ले पचवून या पदांपर्यंत पोचलोय. आणि आजच्या पिढीला मात्र, नव्या पिढीला तर तातडीनं मोबाईल हातात घ्यायचा, लगेच काहीतरी करायचं, लगेच संपादक स्वतःला म्हणून घ्यायचंय. अशा कालावधीमध्ये गुरुनाथ जाधव नावाचा एक सहकारी काम करतोय. तो अनेक वर्षे या नव्या सोशल माध्यमांमध्ये संवेदनशीलता जपून काम करतोय आणि म्हणून मला त्याचं नाव सुचलं. म्हणून आम्ही जबाबदारीने गुरुच्या बातम्यांच्या माध्यमातून असेल किंवा त्याच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, तो सामान्य जनतेची सुखदुःख वेचतोय. नव्या पिढीमध्ये गुरुनाथच्या बरोबरीने आणखी काही सहकारी या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतायत. त्याच्यामध्ये अनेक नावं घेत आहेत. कुणाचं नाव घेतलं तर पुन्हा हा हरीश पाटणेचा लाडका आहे, हा समाधानचा लाडका आहे असं त्याचा अर्थ होईल. त्यामुळे कुणाची नावं घेत नाहीत. पण नव्या पिढीत सुद्धा काही पत्रकार खूप चांगलं काम करतायत. त्यांनाही भविष्य काळामध्ये आम्ही याच पुरस्कारानं सन्मानित करू. परंतु गुरुनाथचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचे वडील, त्याच्या आईचे फार मोठे संस्कार त्याच्यावर आहेत. सातारच्या पत्रकारितेचे त्याच्यावर संस्कार आहेत. सोशल मीडियाच्या टीममध्ये सुद्धा तो सातारच्या खूप चांगलं काम करतोय आणि भविष्यात सुद्धा त्यांना असंच काम करावं. जे आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही अपप्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्तींच्या विरोधात सुद्धा गुरुनाथनं खूप ताकदीने काम केलं पाहिजे असं मला आवर्जून सांगायचं. या निमित्तानं तिसरा पुरस्कार सानिकाला मिळालाय. सानिका ही उदयोन्मुख खेळाडू आहे आणि सातारचं क्रीडा क्षेत्र ती गाजवते. अण्णा महाजनींचं सातारच्या क्रीडा क्षेत्रामध्ये, विशेषतः त्यांचं क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान आहे. म्हणजे श्यामसुंदरी असू देत किंवा जिल्हा क्रीडा संकुलामधली कुठलीही स्पर्धा असू देत, तर ती स्पर्धा असताना अण्णा तिथं 100% अंपायरिंगला जाणार, पंच म्हणून काम करणार. हे अण्णांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये दिलेलं योगदान आहे. सातारचं जिल्हा क्रीडा संकुल झालं तर ते कुणामुळे झालं तर त्यामध्ये अण्णांच्या लेखणीचं प्रचंड मोठं योगदान आहे. हे मी आवर्जून इथं नमूद करेल. त्यामुळं जी अपेक्षा इथल्या कोचनी व्यक्त केली तीच अपेक्षा निश्चितपणे सातारच्या क्रीडा विश्वाची आहे. आणि मुलांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये भव्य असं क्रीडा संकुल व्हावं यासाठी निश्चितपणे आवाज उठवू. ज्या ज्या योजना साताऱ्यामध्ये नव्हत्या त्या योजनांसाठी आजपर्यंत पुढारी परिवारानं कायमस्वरूपी आवाज उठवण्याचं काम केले. साताऱ्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं तर त्या विरोधामध्ये प्रचंड मोठा संघर्ष आपण सगळ्या समाज माध्यमांना, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन केला आणि साताऱ्यामध्ये मेडिकल कॉलेज उभं राहिलं. साताऱ्यामध्ये ऐतिहासिक पर्यटन व्हावं यासाठी गेली कित्येक वर्ष आपण लढा देत होतो, त्याला सुद्धा आता मूर्त रूप येतंय. आणि त्यामुळे साताऱ्यामध्ये भव्य असं क्रिकेटचं स्टेडियम व्हावं आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने व्हावेत ही जी अपेक्षा सातारच्या क्रीडा विश्वाची आहे त्यासाठी सुद्धा पुढारी निश्चितपणे पाठपुरावा करेल. सानिकानं सुद्धा IPL सारख्या खेळामध्ये किंवा सानिकानं भारतीय क्रिकेट, महिला क्रिकेटमध्ये सुद्धा खेळावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा तिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. अण्णा महाजनींचा आशीर्वाद हा आमच्या आयुष्याचं फार मोठं देण आहे असं मी मानतो. कदाचित विलास माने साहेबांनी संधी दिली नसती आणि अण्णा महाजनींच्या जीवन चव्हाण साहेबांच्या सानिध्यामध्ये आम्ही आणि माझे सगळे सहकारी आलो नसतो तर आमच्यामधली संवेदनशीलता कधीच हरवून गेली असती. आज संवेदनशीलता आहे. आज ही संवेदनशीलता असल्यामुळे कदाचित आम्ही पत्रकारितेमध्ये काहीतरी समाजासाठी काम करू शकतो. ही संवेदनशीलता सातारच्या पत्रकारितेवर जपली पाहिजे अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आदरणीय अण्णांना या पुरस्काराच्या बद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. अण्णा, तुम्ही असेपर्यंत नव्हे तर तुम्ही नसताना सुद्धा हे पुरस्कार सुरू राहतील याची ग्वाही मी, चव्हाण साहेब, समाधान आम्ही निश्चितपणे देतो. भविष्यात सुद्धा चांगले चांगले पत्रकार या पुरस्काराचे लाभार्थी होतील अशी सुद्धा या निमित्तानं ग्वाही देऊन थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. म्हणजे अण्णाचे शिष्य सानिकाचे कोच, सानिका त्यांची शिष्या पाटणे सर आणि चव्हाण सर आणि आम्ही सगळेच अण्णांचे शिष्य
शशिकांत जाधव यांच्या ज्या बातम्या 10वीत असताना सर वाचायच्या, हा एक नवीन संदर्भ मिळाला या निमित्तानं. म्हणजे खूप अंगावर काटा येणार सर आपण मार्गदर्शन केलं आणि ग्वाही दिली. मी सभासदांना विनंती करतो. आदरणीय अण्णा हरीश पाटणे सर, सातेकर सर आणि आपले पुढारी परिवारातले सर्व सहकारी, अण्णांनी पत्रकारितेत जे आम्हाला धडे दिले, जी शिकवण दिली, त्या शिकवणीनुसार आमची वाटचाल सुरू आहे. आणि ही आमची वाटचाल सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी अण्णा आवर्जून महिन्यातून 2 महिन्यातून आम्ही इथं असो, दौऱ्यावर असो, येऊन बसतात, बघतात. आणि जर काही चुकलं असेल तर ते सांगायला ते मागेपुढे पाहत नाही. गुरु म्हणून अण्णा म्हणजे रेटिंग असतं क्रिकेटमध्ये, तसं जर रेटिंग द्यायचं झालं तर 10 पैकी 10 गुण अण्णांना द्यावे लागतील. म्हणजे चांगला असेल तर अण्णा कौतुक करायला एखादा एक सुद्धा शब्द मागे ठेवत नाहीत, एवढं भरभरून कौतुक करतात. आणि चुकलं तर ते लगेच सांगतात. जेव्हा अण्णा म्हणजे खूप चुका एखाद्यानं केल्या तर ज्या भाषेत सांगतात ती भाषा पण आम्ही ऐकलेली आहे. त्यामुळं अनेकदा चुका झाल्या तर आम्ही एकमेकांना सांगताना असं सांगतो की इथं अण्णा पाहिजे होते, मग तुला समजलं असतं. म्हणजे अनेकदा आम्ही अण्णा इथं नसताना अण्णांना मिस करत असतो, पण अण्णा आमच्या भावना ओळखून साताऱ्यात आले की अण्णा पुढारी परिवाराला चुकवत नाहीत. घरी न जाता पहिल्यांदा पुढारीत येतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात. आम्हाला काय आमचं कमी जास्त बघून मग ते घराकडे जातात. अशा अण्णांच्या माध्यमातून जे पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू केले, पत्रकारितेत जे चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन द्यायचं, पुढारी परिवाराला प्रोत्साहन द्यायचं, पण इतर मीडियामधल्या इतर सहकाऱ्यांना पण प्रोत्साहन मिळावं यासाठी अण्णांनी हा पहिला सुरू केलेला आहे. त्याचे यावर्षीचे मानकरी शशिकांत जाधव, गुरुनाथ जाधव आणि सानिका या तिघांना यावर्षी सन्मानित केलेलं आहे. या तिघांचंही मी विशेष अभिनंदन करतो. सानिकाला सांगेन की अजून पुढे जायचं असेल तर मोबाईलपासून दूर राहा, कारण मोबाईल हा क्रीडा क्षेत्रासाठी मारक आहे. कारण मोबाईल झाला की त्यातून पुन्हा बाहेर येत नाही. इतरांना मी सांगू शकत नाही की मोबाईलपासून दूर राहा, कारण मोबाईल हा मीडियाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. शशिकांत आणि गुरुनाथला एकच सांगेन की अण्णांनी तुमची निवड केलेली आहे, आम्ही तुमची निवड केलेली आहे. अण्णांकडून तुम्हाला पुरस्कार मिळतोय. अण्णांनी पाटणे सरांनी सांगितलं की अण्णांनी एखाद्याचं कौतुक करावं म्हणजे तो माणूस खरोखरच कौतुकाला पाहतो. अण्णांनी आम्हाला पत्रकारितेतच फक्त गुरु म्हणून म्हणजे शिकवण दिलेली नाही आहे, तर अण्णा पत्रकारितेतून बाजूला गेल्यानंतर समाजाचं आपण देणं आहोत, समाजाचं ऋण कसं फेडायचं, समाजाप्रती आपल्या भावना काय असाव्यात याची शिकवणच अण्णांनी या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे असं मी मानतो. अण्णांनी अशीच कौतुकाची थाप मीडियातील आमच्या सहकाऱ्यांच्या पाठीवर कायम ठेवावी. अण्णांच्या उपस्थितीतच अजून अनेक वर्ष हा पुरस्कार पुढे सुरू राहील, त्यामध्ये आम्ही सहभागी असणारच आहोत. अण्णांचं याबद्दल मी आभार मानतो. आपल्या सगळेच आपण या ठिकाणी आलात त्यामुळं त्या आपल्या सगळ्यांचेही आभार मानतो. आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही दोन्ही साहेब आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार.